नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक. तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 वाचला होता. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 प्रभू रामाचे उर्वरित कार्य हे वाचूया. मित्रांनो, चला तर मग सुरू करूया. आज तुमचं चित्त थाऱ्यावर नसल्यासारखं वाटतंय प्रभू. तुम्ही ठीक आहात ना? काळजीत पडलेल्या दक्षाने विचारले. मला माफ करा महाराज. माझं खरंच तुमच्या बोलण्याकडे थोडं लक्ष नव्हतं, शिवाने वर पाहत सांगितले. दक्षाने चिंताग्रस्त कणखलेकडे पाहिले. आदल्या रात्री अशाच प्रकारचा निराश हताश भाव त्याने भोजनाच्या वेळी सतीच्या चेहऱ्यावरही पाहिला होता, पण तिने काहीही सांगण्यास नकार दिला होता. तुम्ही नंतर भेटू इच्छिता का? दक्षाने विचारले. नाही, अर्थातच नाही महाराज. मी ठीक आहे. मला माफ करा आणि आपण कृपा करून चर्चा पुढे सुरू करूया, शिव म्हणाला. ठीक आहे. चिंताग्रस्त दक्षाने पुढे सुरुवात केली. आपण प्रभू रामचंद्रांनी समाजात घडून आणलेल्या क्रांतिकारक बदलांविषयी बोलत होतो. होय, शिव म्हणाला. सतीने अखेरीस केलेल्या याचनेच्या वेळेस तिचा चेहरा आपल्या मनातून झटकून टाकण्यासाठी त्याने आपली मान झटकली. मैका यंत्रणा अत्यंत उत्तमरित्या कार्यरत राहिली. आमचा समाज उत्कर्षाच्या कळसावर पोहोचला. आमची भूमी ही पृथ्वीवरची सर्वाधिक समृद्ध आणि श्रीमंत भूमी बनली. पण गेल्या 1200 वर्षापासून आम्ही इतर सर्वांपेक्षाही नाट्यमयरित्या आपला विकास करून घेतला. मेलुहा हा जगातील सर्वाधिक श्रीमंत, समृद्ध आणि अत्यंत विकसित देश बनला आहे. इतर कोणताही देश आमची बरोबरी करण्याचे साधे मनातही आणू शकत नाही, इतका त्यांच्या आणि आमच्या प्रगतीत जमीन आसमानचा फरक आहे. आमचे नागरिक आदर्श जीवन जगत आहेत. आमच्याकडे गुन्हेगारी नाही. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसारच काम करतो. सामाजिक उतरंडीमुळे त्यांच्यावर लादलं गेलेलं काम ते करत नाहीत. आम्ही कोणत्याही देशाबरोबर युद्ध उरकून काढत नाही किंवा त्यांना युद्ध करण्यास भागही पाडत नाही. खरं तर आमचा समाज परिपूर्ण समाज बनला आहे. होय महाराज, शिवाने त्याचे म्हणणे मान्य केले. तो हळूहळू त्या संभाषणात सहभागी होत होता. कोणालाही परिपूर्णता प्राप्त होते यावर माझा विश्वास नाही, पण तुम्ही परिपूर्ण स्थानावर जवळजवळ पोहोचलाच आहात. त्याचा जवळ आहात हे मात्र निश्चित. तुमचा समाज जवळजवळ परिपूर्ण आहे. आम्ही परिपूर्ण नाही असं तुम्हाला का वाटतं बरं? पार्वतेश्वराने आक्रमकपणे विचारले. पार्वतेश्वर, हे सगळं परिपूर्ण आहे असं तुम्हाला वाटतं? प्रभू रामानं घालून दिलेल्या नियमांवर हुकूमच प्रत्येक गोष्ट चाललेली आहे, शिवाने विचारले. पार्वतेश्वर स्तब्ध झाला. या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर त्याला माहिती होते, पण त्याला ते आपल्या तोंडाने बोलून दाखवण्याची इच्छा नव्हती. तो स्तब्ध राहिला. प्रभूंचं म्हणणं योग्यच आहे पार्वतेश्वर. सुधारणेला नेहमीच वाव असतो असं दक्ष म्हणाला. शिव म्हणाला, पण तसं म्हटलं तरीही महाराज, तुमचा समाज अत्यंत विलक्षण आहे. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अत्यंत नियमबद्धतेनं आणि शिस्तबद्धपणे सुरू आहेत. त्यामुळेच मला एक गोष्ट नीटशी कळत नाही की तरीही तुम्हाला कसल्या समस्या आहेत. तुम्हाला सतत भविष्याची चिंता का भेसावत असते? तुम्हाला निळकंठाची गरज का भासते आहे? तुमच्याकडे अगदी बोट ठेवून दाखवावी अशी एकही चुकीची गोष्ट मला दिसली नाही. संकट काही पावलांवरच येऊन ठेपलं आहे असं वाटावं असंही काही मला इथं आढळत नाही. माझ्या मातृभूमीसारखी परिस्थिती इथं नाही. तिथं आमच्याकडे अडचणीच अडचणी होत्या. एक समस्या नव्हती तर समस्यांचा महापूर होता. त्यामुळे कुठली समस्या प्रथम सोडवावी याचा विचार करावा लागत होता. प्रभू, निळकंठाची आम्हाला गरज आहे, कारण सध्या आमच्या समोर काही आव्हानं उभी ठाकली आहेत. त्यांना तोंड देताना आमची दमछाक होते आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं जगतो आणि इतर देशांना त्यांच्या पद्धतीनं जगू देतो. आम्ही इतर समाजांशी व्यापार उदीम करतो, पण आम्ही त्यांच्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. आम्ही निमंत्रण दिलेल्या परकीयांशिवाय कोणालाही मेलुहात प्रवेश करता येत नाही. सीमेवरच्या काही शहरांमध्येच व्यवहारांपुरतेच परदेशी लोक येऊ शकतात, पण अंतर्गत भागात अजिबात नाही. त्यामुळेच आम्हालाही असं वाटतं की आमच्या पद्धतीनं आम्हाला जगता यावं, यासाठी इतर समाजांनीही आम्हाला मुक्त सोडून द्यावं. आणि नक्कीच ते तसं करत नसतील ना महाराज? नाही, ते तसं करत नाहीत. का? एका साध्या शब्दांत तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो प्रभू. असूया. आमच्या उच्च दर्जाच्या मार्गांचा त्यांना तिरस्कार वाटतो. आमची सक्षम कुटुंब व्यवस्था त्यांच्या डोळ्यांत खुपते. आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाची आम्ही काळजी घेतो ही गोष्ट त्यांना डाचते. त्यांना या गोष्टीविषयी वाईट वाटतं, कारण ते त्यांची स्वतःची इतक्या उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकत नाहीत. त्यांचे आयुष्य दुःखानं भरलेली असतात, पण त्यामुळे स्वतःला आमच्या पातळीपर्यंत आणण्याचे प्रयत्न करण्याऐवजी ते आम्हाला त्यांच्या पातळीपर्यंत खाली खेचण्याचे प्रयत्न करतात, दक्ष म्हणाला.
शिव सहानुभूतीने म्हणाला, मी ते समजू शकतो. कैलास पर्वतावर माझ्या जमातीलाही मोठ्या प्रमाणात या असूयेला तोंड द्यावं लागत होतं. मानसरोवरावर आमचं नियंत्रण होतं, त्यामुळे आमची भूमी ही त्या भागातली सर्वोत्तम भूमी होती. पण हिंसाचार टाळून आम्ही आमची नशीब अधिक चांगल्या प्रकारे घडवू शकलो असतो का याविषयी माझ्या मनात काही वेळा साशंकता निर्माण होते. पण आम्ही आमचं हे सुदैव ज्यांची इच्छा असेल त्यांच्याशी सहकार्य करून वाटून घेतो. तरीही असूयेनं आमचे शत्रू आंधळे होतात. आमच्या श्रेष्ठत्वाचं रहस्य सोमरसात आहे, हे चंद्रवंशीयांना माहिती आहे. गंमत म्हणजे त्यांना सोमरस कसा तयार करायचा तेही माहिती आहे, पण ते मोठ्या प्रमाणावर तो तयार करू शकत नाहीत. त्यामुळे सोमरसाचे सगळेच्या सगळे लाभ आमच्याप्रमाणे त्यांना मिळू शकत नाहीत. दक्ष म्हणाला, मध्येच बोलल्याबद्दल क्षमा करावी महाराज, पण सोमरसाची निर्मिती कुठं केली जाते? मंदार पर्वतावरच्या गुप्त ठिकाणी सोमरस तयार केला जातो. सोमरसाची पूड तिथं उत्पादित केली जाते आणि नंतर ती आमच्या सर्व राज्यांमध्ये वितरित केली जाते. मेलुहाच्या काही ठराविक मंदिरामध्ये प्रशिक्षित ब्राह्मण ती पाण्यात मिसळतात. त्यात अन्य काही घटकही घातले जातात आणि नंतर ते मिश्रण जनतेला वाटलं जातं. ठीक आहे, शिव म्हणाला. पुरेसा सोमरस नसल्यामुळे चंद्रवंशी आमच्या एवढे बलाढ्य बनलेले नाहीत. असूयेनं त्यांच्या सद्सद विवेकबुद्धीला गिळंकृत केल्यामुळे तो आमचा सोमरस नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, आम्हालाही मारण्याचा प्रयत्न करतात. सरस्वती नदीचं पाणी हा सोमरसातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. इतर कोणत्याही ठिकाणचं पाणी उपयुक्त ठरत नाही. खरंच? का बरं? प्रभू, आम्हाला खरंच माहिती नाही. संशोधक याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. पण फक्त सरस्वती नदीचं पाणीच उपयुक्त ठरतं म्हणून आम्हाला त्रास देण्यासाठी चंद्रवंशी लोकांनी सरस्वती नदीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केला. नदीला ठार मारण्याचा प्रयत्न? होय प्रभू, दक्ष म्हणाला. त्याचे बालिश डोळे चंद्रवंशीयांच्या विश्वासघातकपणाच्या आठवणीनेही अंगार ओकू लागले. सतलज आणि यमुना या दोन प्रचंड नद्यांच्या संगमातून सरस्वतीचा उगम होतो. प्राचीन काळी सतलज आणि यमुना नद्यांचा प्रदेश हा शांत प्रदेश होता. चंद्रवंशी आणि आम्हीही सोमरसासाठी तिथलं पाणी आणण्यासाठी जात असू. पण त्यांनी सरस्वती नदीला मारण्याचा प्रयत्न कसा काय केला महाराज? त्यांनी यमुनेचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दक्षिणेकडे वाहणाऱ्या ऐवजी यमुने पूर्वेकडे वाहू लागली. साहजिकच ती त्यांच्या प्रमुख नदीला जाऊन मिळाली. गंगा ही त्यांची प्रमुख नदी. तुम्ही हे करू शकता? शिवाने बुचकळ्यात पडत विचारले. नदीचा प्रवाह बदलू शकता? होय, अर्थातच आम्ही हे करू शकतो, पार्वतेश्वराने उत्तर दिले. आम्ही अत्यंत संतप्त झालो होतो, पण तरीही ती लबाडी त्यांना तातडीने दूर करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. आम्ही त्यांना त्यांच्या दुटप्पीपणा सुधारण्याची एक संधीही दिली होती. दक्ष मध्येच म्हणाला. मग त्यानंतर काय झालं? शिवाने विचारले. चंद्रवंशीकडून तुम्ही शेवटी काय अपेक्षा ठेवणार प्रभू? तिरस्कारयुक्त स्वरात दक्षाने विचारले. अखेर जे व्हायचं तेच झालं. त्यांनी आपण प्रवाह बदलण्याचंच नाकारलं. नदीचा प्रवाह एका सौम्य भूकंपाच्या धक्क्यामुळे आपोआपच बदलला असं त्यांनी चक्क सांगितलं. एवढं सांगून तेथे थांबले नाहीत, तर नदीचा प्रवाह असा नैसर्गिकरित्या बदलल्यामुळे परमेश्वराची इच्छा समजून आम्ही हा बदल स्वीकारावा असा सल्लाही त्यांनी आम्हाला दिला. अर्थातच आम्ही ते नकारलं, पार्वतेश्वराने सांगितले. दक्ष महाराजांचे वडील म्हणजेच ब्रह्मनायक महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरळ स्वद्वीपवर हल्ला चढवला. म्हणजे चंद्रवंशीयांचा प्रदेश ना? शिवाने विचारले. होय शिवा, पार्वतेश्वर म्हणाला. चंद्रवंशीयांवरील आमचा हा विजय त्रिलोकांत दुमदुमला. चंद्रवंशीयांच्या लष्कराचा निपात झाला. ब्रह्मनायक महाराजांनी तरीही सहृदयीपणानं त्यांची राज्य अबाधित ठेवली. त्याचप्रमाणे त्याचे प्रशासनही तसेच ठेवू दिले. आम्ही त्यांच्याकडून खंडणी किंवा युद्धाचा खर्चही मागितला नाही. आम्ही त्यांच्याबरोबर केलेल्या तहात त्यांना एकच अट घातली होती, ती म्हणजे आम्हाला यमुना नदी परत देणं. आम्ही यमुना नदीचा सरस्वतीला मिळणारा मूळ प्रवाह पूर्ववत ठेवला होता. तुम्हीही त्या लढाईत सहभागी झाला होतात का पार्वतेश्वर? होय, पार्वतेश्वराने उत्तर दिले. त्याची छाती अभिमानाने फुलून गेली होती. त्यावेळी मी फक्त एक सैनिक होतो, पण मी त्या युद्धात भाग घेतला होता. दक्षाकडे वळून शिवाने विचारले. मग नेमकी समस्या तरी काय आहे महाराज? तुमच्या शत्रूचा तुम्ही पूर्ण पाडाव केला होतात. मग सरस्वती नदी अजूनही मृत्यूला का कवटाळते आहे? आम्हाला माहिती आहे की चंद्रवंशींनी आणखी काहीतरी नक्कीच मागितले असते. ते काय मागतील याचा अजूनही आम्हाला भरवसा नाही. त्यांच्या पराभवानंतर आमच्या दोन देशांमधील विभाग हा निर्मनुष्य विभाग म्हणून जाहीर करण्यात आला.
आणि तिथे जंगल निर्माण करण्यात आले. त्यातच यमुनेचा आधीचा प्रवाहही होता. आम्ही आमच्या सरहद्दीला चिटकून राहिलो होतो. त्या भागात आम्ही अजिबात उपद्रव केला नव्हता. मात्र त्यांनी त्यांचं वचन पाळलं नव्हतं हे स्पष्ट होतं. तुम्हाला त्याविषयी खात्री आहे का महाराज? त्या भागाची पाहणी करण्यात आली होती का? तुमच्या साम्राज्यातील चंद्रवंशींच्या प्रतिनिधीशी याविषयी चर्चा झाली होती काय? शिवाने विचारले. आम्ही खोटं बोलतो आहोत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? पार्वतेश्वराने एकदम चढाई केल्यासारखे विचारले. तो पुढे म्हणाला, खरे सूर्यवंशी कधीच खोटं बोलत नाहीत. पार्वतेश्वर, दक्ष रागाने त्याच्या अंगावर ओरडला. प्रभूंनी अशा प्रकारचा कोणताच आरोप केला नव्हता. पार्वतेश्वर, माझं एक. शिव शांतपणे आणि विनम्रपणे म्हणाला. माझ्या जन्मभूमीत सातत्यानं सुरू असलेल्या युद्धावरून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो आहे आणि ती म्हणजे युद्ध हा अखेरचा पर्याय असला पाहिजे. जर अन्य एखादा पर्याय शक्य असेल तर काही तरुण सैनिकांचे जीव वाचण्यात काहीही चुकीचं नाही. त्यासाठी अनेक मातांचे आपल्याला आशीर्वादच मिळतील. आपण युद्धच करायला नको. वाह, आश्चर्यच आहे. आपल्याला काय पण महान तारणहार मिळाला आहे. पार्वतेश्वर हळूच पुटपुटला. पार्वतेश्वर, तू काहीतरी म्हणालास. तुला काही बोलायचं आहे का? कणखलाने चिडून जोरात विचारले. मी तुला आधीच सांगितलं आहे, माझ्या उपस्थितीत तू निळकंठाचा अपमान करू नकोस. मी तुझ्या हुकुमाची अंमलबजावणी करत नाही. पार्वतेश्वर रागारागाने म्हणाला. बस, खूप झालं, दक्ष म्हणाला. त्यानंतर शिवाकडे वळून त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, प्रभू मला माफ करा. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. खात्री करून घेतल्याशिवाय युद्ध पुकारणं केव्हाही चुकीचंच आहे. आम्ही तेच केलं पाहिजे. म्हणूनच मी आजपर्यंत युद्ध टाळलं आहे. पण आता या प्रकरणातील काही वस्तुस्थितींचा आपण विचार करूया. गेल्या 50 वर्षात सरस्वतीचा प्रवाह हळूहळू रोडावत चालला आहे. आणि गेल्या काही वर्षात तर भयानकरित्या तो रोडावू लागला आहे. कणखला मध्येच म्हणाली. मेलुहाचे बहुतेक रहिवासी सरस्वतीला माता म्हणत होते. तिच्या या दुर्दशेमुळे कणखलाच्या डोळ्यात पाणी आले होते. तिने ते कसेबसे रोखले होते. सरस्वती नदी आता तर अगदी सागरापर्यंतही पोहोचू शकत नाही. राजस्थानच्या दक्षिणेला असलेल्या त्रिभुज प्रदेशापर्यंत ती जेमतेम पोहोचू शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे सरस्वतीच्या पाण्याशिवाय सोमरस बनवणं शक्यच नाही. चंद्रवंशींना ते माहिती आहे आणि म्हणूनच ते नदीला ठार मारण्यास निघाले आहेत. दक्ष चिंतातुरपणे म्हणाला. याविषयी स्वदीपच्या प्रतिनिधीचं काय म्हणणं आहे? त्याला याविषयी काही विचारण्यात आलं होतं का? शिवाने विचारले. स्वदीपशी आमचे कोणतेही राजनैतिक संबंध नाही प्रभू, दक्ष म्हणाला. खरंच मला वाटलं होतं की इतर देशांचे प्रतिनिधी आपल्याकडे असणं हाही तुमच्या या आगळ्यावेगळ्या आणि नाविन्यपूर्ण यंत्रणेचा एक भाग असेल. कारण त्यामुळे त्यांना समजून घेणं तुम्हाला अधिक सुलभ होऊ शकेल. त्यामुळे युद्ध टाळता येऊ शकेल. 2 दिवसांपूर्वीच मी मेसोपोटॅमियावरून एक राजनैतिक आयोग इकडं आल्याचं ऐकलं होतं. मग हे सगळं स्वदीप बरोबर का केलं जात नाही? प्रभू, तुम्ही त्यांना ओळखत नाही. ते अत्यंत विश्वासघाती लोक आहेत. सूर्यवंशी प्रणालीचा कोणीही अनुयायी स्वेच्छेनं चंद्रवंशीयांशी बोलून आपला आत्मा मलिन करून घेणार नाही. शिवाच्या कपाळावर आठ्या चढल्या, पण तो काहीच बोलला नाही. ते कोणत्या खालच्या पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत ते तुम्हाला माहिती नाही प्रभू. गेल्या काही वर्षात आमच्यावर दहशतवादी हल्ले करण्यासाठी ते त्या दुष्ट आणि शापित नाग लोकांचाही वापर करत आहेत. कणखलाने तिरस्कारयुक्त आवाजात सांगितले. दहशतवादी हल्ले? होय प्रभू, दक्ष म्हणाला. त्यांच्या पराभवामुळे ते कित्येक दशक शांत राहिले. गेल्या वेळी आम्ही केलेल्या त्यांच्या संपूर्ण पराभवामुळे खुल्या मैदानात आमच्याशी 2 हात करणं त्यांना शक्य नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच मग ते असे छुपे हल्ले करत आहेत. त्यांच्यासारखेच किळस आणि तिरस्करणीय लोकच असे प्रकार करू शकतात. म्हणूनच ते दहशतवादी हल्ल्यांकडे वळले आहेत. ते नेमकं काय करतात ते माझ्या लक्षात आलेले नाही, शिव म्हणाला. ते दहशतवाद्यांचं पथक पाठवून देतात. ते लष्करी छाव्यांवर हल्ला करण्याऐवजी अचानक सार्वजनिक ठिकाणी हल्ले करतात. योग्य नसलेल्या लोकांवर हल्ले करण्याची कल्पना त्यामागे आहे. म्हणून ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांच्यावर ते हल्ले करतात. सार्वजनिक स्नानगृह, मंदिरं यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवर ते हल्ले करतात. ज्या ठिकाणी त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारं कोणीही नसेल अशा ठिकाणांचीच ते निवड करतात. त्यांच्यावरच्या हल्ल्यामुळे राज्यातील नैतिकतेला धोका निर्माण होतो आणि त्यामुळे दहशत पसरते. हे तर फारच तिरस्करणीय आहे. अगदी माझ्या भूमीतील प्राकृत लोकही असं करत नव्हते. ती तर आमच्यासारखीच संपूर्ण रानटी जमात होती, शिव म्हणाला. होय, हे चंद्रवंशी पुरुषांसारखे लढत नाहीत. हे पळपुट्यांसारखे लढतात, पार्वतेश्वर म्हणाला.
मग तुम्ही त्यांच्या देशावर हल्ला का करत नाहीत? एकदाच हल्ला करून त्यांचा कायमचा नायनाट करून टाका. शिव म्हणाला, आम्हाला ते आवडलं असतं प्रभू, पण आता आम्ही त्यांचा पूर्ण पराभव करू शकूच याविषयी माझी खात्री नाही. दक्ष म्हणाला, आपल्या लष्कराचा असा अपमानास्पद उल्लेख ऐकून पार्वतेश्वर क्षुब्ध झाला होता, पण तो शांत बसला होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून शिव दक्षाकडे वळला आणि म्हणाला, आपल्याला असं का वाटतं महाराज? तुमच्याकडे तर अत्यंत उत्तमरित्या प्रशिक्षित आणि सक्षम सैन्य आहे. माझी खात्री आहे की तुमचं सैन्य त्यांचा नक्कीच पाडाव करेल. मला असं वाटण्यामागे दोन कारणं आहेत प्रभू. पहिलं म्हणजे आमची लोकसंख्या त्यांच्या तुलनेत अत्यल्प आहे. 100 वर्षापूर्वीच आम्ही त्यांच्या तुलनेत लोकसंख्येच्या दृष्टीने कमी होतो, पण त्यावेळी आता एवढा मोठा फरक नव्हता. आज त्यांची लोकसंख्या सुमारे 8 कोटी आहे, तर आमची लोकसंख्या जेमतेम 80 लाख आहे. त्यामुळे ते आमच्यावर खूप मोठ्या संख्येने चालून येतील. आम्ही तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यापेक्षा कितीही वरचढ असलो तरी त्यांच्या त्या बलाढ्य लष्करासमोर आमचा टिकाव लागेल की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे. पण तुमची लोकसंख्या एवढी कमी का? तुमच्याकडे 200 वर्षाहून अधिक काळ जगणारे लोक आहेत, त्यामुळे तुमची लोकसंख्या खूपच अधिक असायला हवी होती. प्रभू, याला सामाजिक कारण आहेत. दक्ष म्हणाला, आमचा देश समृद्ध आहे. मूल होऊ देणं हा प्रत्येकाच्या निवडीचा प्रश्न आहे. कर्तव्य म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही. मैका यंत्रणेतून पालक कमी प्रमाणात मुलं घेतात. ते 1 किंवा जास्तीत जास्त 2 मुलं घेतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या संगोपनाकडे अधिक लक्ष पुरवता येतं. मैकामध्ये मुलांना जन्म देणाऱ्या मातांची संख्या ही घटत चाललेली आहे. स्वद्वीपमध्ये याच्याबरोबर उलट परिस्थिती आहे. तिथं कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी करावयाच्या कामांसाठी अधिकाधिक मुलं असणं आवश्यक आहे. त्यांना उपजीविकेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे ज्यांना अधिक मुलं असतील ते कुटुंब कमी गरीब असतं. म्हणूनच त्या देशाची एकूण लोकसंख्या खूपच अधिक आहे. युद्ध टाळण्याचं दुसरं कारण कोणतं आहे? दुसरं कारण हे आमच्या नियंत्रणापलीकडचं आहे. आम्ही युद्धाचे नियम काटेकोर पाळूनच युद्ध करतो. युद्धाच्या अटी आणि नीती नियम आम्हाला महत्वाचे वाटतात, पण चंद्रवंशीकडे असे कोणतेही नियम अगर अटी नाहीत. मला हीच भीती वाटते की आमच्या या नियमबद्धतेला आमची कमजोरी समजून आमचा शत्रू त्याचाच गैरफायदा घेईल. युद्धाचे नियम? शिवाने विचारले. होय, उदाहरणार्थ आम्ही निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करत नाही. घोडदळातील सैनिक पायदळातील सैनिकावर हल्ला करत नाहीत. तलवार युद्ध करताना सैनिक कधीही कमरेखाली वार करत नाहीत, कारण ते तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. पण चंद्रवंशी अशा प्रकारे सुसंस्कृतपणे युद्ध करत नाहीत. ते कोणावरही हल्ला करतात आणि एकूण कोणत्याही प्रकारे कसाही विजय प्राप्त करतात. महाराज, मध्येच बोललो आहे त्याबद्दल मला क्षमा करा, पार्वतेश्वर म्हणाला. पण या फरकामुळेच आपण जे कोणी आहोत ते बनलो आहोत. आपलं स्थान आपण प्राप्त केलेलं आहे. व्यक्तीचे नीती नियम आणि चारित्र्य यांची अनुकूल काळात परीक्षा होत नाही, असं भगवान राम म्हणत असत. कठीण आणि प्रतिकूल काळातच व्यक्ती तिचा धर्म किती प्राणपणानं निभावते यालाच महत्व असतं. पण पार्वतेश्वर, दक्ष उसासा टाकत म्हणाला, आपण आपल्यासारख्याच नीतिमान आणि सुसंस्कृत लोकांच्या हल्ल्याला तोंड देत नाही आहोत. आपली जीवन पद्धतीच त्यामुळे धोक्यात येत चालली आहे. जर आपण आपल्या शक्य असलेल्या कोणत्याही मार्गानं या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं नाही तर आपला पराभव अटळ आहे. मला पुन्हा एकदा माफ करा महाराज, पार्वतेश्वर पुन्हा एकदा म्हणाला. मी हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ नये असं कधीच म्हटलेलं नाही. मी तर हल्ला करण्यासाठी उत्सुकच आहे. चंद्रवंशी विरुद्ध युद्ध पुकारण्याची आज्ञा मी तुमच्याकडे वारंवार मागतो आहे, पण आपण जर आपले नियम, आचारसंहिता, नीती नियम आणि कायदे न पाळताच युद्ध करू लागलो तर आपली जीवनशैली नष्ट झाल्यासारखंच आहे. त्यामुळे आपल्याशी न लढता चंद्रवंशी हे युद्ध जिंकतील. तेवढ्यात प्रहर संपल्याची घंटा झाली आणि ते संभाषण तिथेच थांबले. लगेच प्रत्येकाने झटपट प्रार्थना केली. आज सती नृत्य करेल का याविषयी शिवाच्या मनात साशंकता होती, त्यामुळे तो गप्पच राहिला. प्रभू, आज तुम्हाला पूर्वनियोजित भेटीसाठी जायचं आहे का? तसं असेल तर. नाही महाराज, आज या वेळी मला कुठंही जायचं नाही. शिव आपले दुःख आणि वेदना लपवत म्हणाला. तो काहीसा गोंधळलेला होता, पण त्याने आपला गोंधळही दक्षापासून लपवला होता. शिवाच्या या म्हणण्याबरोबर दक्षाच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले. शिव पुढे म्हणाला, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपण आपलं संभाषण पुढे सुरू ठेवूया का महाराज? कदाचित आपण आपलं भोजन नंतर घेऊ शकू. अर्थातच, आपण चर्चा सुरू ठेवूया प्रभू. दक्षाने आपल्या चेहऱ्यावर बळेबळेच पुन्हा त्याचे नेहमीचे हसू आणले. महाराज, मला तुम्ही सांगितलेली आतापर्यंतची माहिती पूर्णपणे समजली आहे. आता तातडीनं चंद्रवंशीयांवर हल्ला न करण्याची तुमची कारणं ही माझ्या लक्षात आली आहेत. माझ्या हेही लक्षात आलं आहे की तुमच्याकडे काहीतरी ठोस योजना आहे आणि त्यात माझ्या या निळ्या गळ्याची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.
शिव म्हणाला, होय, आमच्याकडे योजना आहे प्रभू. आमच्या काही लोकांच्या न्याय्य रागाकडे मी दुर्लक्ष करून आमचा हा प्रश्न सुटणार नाही असं मला एक सम्राट म्हणून वाटतं. स्वदीपचे लोक हे काही राक्षस नाहीत असा माझाही विश्वास आहे. चंद्रवंशी राज्यकर्ते आणि त्यांची जीवन पद्धती यांमुळे ते लोक राक्षस बनले आहेत. त्यामुळे आपल्या समोर एकच पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वदीपच्या लोकांना वाचवणं. स्वदीपच्या रहिवाशांना वाचवणं? मनापासून आश्चर्यचकित झालेल्या शिवाने विचारले. होय प्रभू, त्यांच्या आत्म्याला बर्बाद करणाऱ्या राक्षसी तत्वज्ञानापासून त्यांची मुक्तता करणं हाच एकमेव मार्ग आपल्या समोर आहे. त्यांच्या विश्वासघाती राज्यकर्त्यापासून त्यांना वाचवणं महत्वाचं आहे. त्यांच्या दुःखपूर्ण अर्थहीन जगण्यातून त्यांची सुटका केली पाहिजे. आमच्या श्रेष्ठ सूर्यवंशी जीवन पद्धतीचा लाभ त्यांना देऊनच आपण हे काम करू शकतो. एकदा का ते आपल्यासारखे बनले की मग युद्धाचं कारणच उरणार नाही. आम्ही बंधुभावानं वागू. माझे पिता ब्रह्मनायक यांचं हे अर्धवट राहिलेलं कार्य आहे. खरं तर प्रभू रामाचंच हे अर्धवट राहिलेलं कार्य आहे, दक्ष म्हणाला. हे तर खूपच मोठं काम आहे महाराज, शिव म्हणाला. या कामातील सहृदयपणा आणि त्या मागचं कारण त्या लोकांना समजलं पाहिजे. हे खूपच महान कार्य आहे. त्यांच्या सैन्याचा पराभव करण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड सैन्य हवं. शिवाय लोकांना तुमच्या बाजूला वळवून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊन सेवाभावी वृत्तीनं काम करणारे लोक तुमच्याकडे हवेत. हे काही सोपं काम नाही. मला मान्य आहे. आमच्या साम्राज्यातीलच बऱ्याच लोकांना स्वदीपवर हल्ला करण्याच्या कल्पनेनंच चिंता वाटू लागते आणि मी तर त्यांच्यासमोर हे मोठंच आव्हानात्मक काम ठेवत आहे. मला स्वदीपचा कायापालट करायचा आहे. त्यामुळेच निळकंठावर तरल्याशिवाय मी हे काम सुरू करू शकत नव्हतो. शिवाला खूप वर्षापूर्वी त्याचे काका बोलले होते ते शब्द आठवले. ते आयुष्य वेगळेच होते. ते म्हणाले होते, तुझं नशीब या पर्वतांपलीकडे आहे. तू नशीब संपन्न करण्याचं की त्यापासून पळून माघारी यायचं हे तुझं तूच ठरवायचं आहे. दक्ष पुन्हा बोलू लागला. तसा शिव पुन्हा त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकू लागला. आमच्या या समस्यांविषयी भाकीत आधीच करण्यात आलं होतं प्रभू, दक्ष म्हणाला. प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं की कोणतंही तत्वज्ञान कितीही परिपूर्ण असलं तरीही काही ठराविक काळापुरतंच ते योग्य ठरतं. तो निसर्ग नियमच आहे. तो कोणालाही डावलता येत नाही. पण आपल्याला दंतकथांमधूनही हे सांगितलं जातं की ज्या ज्या वेळी सर्वसामान्य माणसांचा त्रास, त्यांच्या समस्या त्यांच्या सहनशक्ती पलीकडे जाऊ लागतात त्या त्यावेळी निळकंठ अवतार घेतो आणि तोच दुष्ट चंद्रवंशी शक्तींचा संहार करतो आणि सद्वर्तनही चांगल्या शक्तीचं संरक्षण आणि संवर्धन करतो. प्रभू, तुम्ही निळकंठ आहात. तुम्ही आम्हाला वाचवू शकता. प्रभू, रामाचं अर्धवट राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही आमचं नेतृत्व करा आणि चंद्रवंशीचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करा. तुम्ही स्वदीपच्या लोकांना सद्वर्तनाकडे वळवू शकाल. तुम्ही ते केलंच पाहिजे प्रभू, अन्यथा सातत्यानं सुरू होणाऱ्या युद्धांमुळे परिपूर्ण समाज असलेल्या मेलुहाचा सर्वनाश होईल. ही संस्कृती लयाला जाईल अशी मला भीती वाटते. प्रभू, तुम्ही आम्हाला मदत कराल का? तुम्ही आमचं नेतृत्व कराल का? शिव गोंधळात पडला होता. पण माझ्या एक लक्षात येत नाही महाराज. मी नेमकं काय करायला हवं आहे? मला ते माहित नाही प्रभू. आम्हाला फक्त आमची नियती माहिती आहे आणि तुम्हीच आमचे नेते आहात हेही मला माहिती आहे. आम्ही कोणता मार्ग निवडावा हे तुम्ही सांगायचं आहे. ते सारं तुमच्याच हातात आहे. 8 कोटी लोकांची जीवन पद्धती यांना मी बदलायला हवी आहे. हे लोक मूर्ख आहेत का? शिवाच्या मनात विचार आला. शिव काळजीपूर्वक बोलू लागला. मला तुमच्या लोकांविषयी आणि त्यांना सोसाव्या लागणाऱ्या कष्टांविषयी सहानुभूती आहे महाराज. पण अगदी प्रामाणिकपणानं सांगायचं झालं तर माझ्यासारखा एक माणूस एवढा मोठा बदल कसा काय घडवून आणू शकेल याचा उलगडा मला होत नाही. आपले पाणावलेले डोळे उघडत दक्ष म्हणाला, तो माणूस जर प्रभू तुम्ही असाल तर तुम्ही सारं जगच बदलू शकता. महाराज, माझी मात्र याविषयी फारशी खात्री नाही, शिव म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर थोडेफार स्मित होते. माझ्या उपस्थितीनं एवढा मोठा फरक कसा काय पडू शकेल? मी काही जादूगर नाही. मी चमत्कार करू शकत नाही. मी काही चुटकी वाजवून चंद्रवंशीवर विजेता लोळ पाळू शकत नाही. तुमची फक्त उपस्थितीच सगळा बदल घडवून आणू शकेल प्रभू. मी तुम्हाला आमच्या राज्यातून फेरफटका मारायचं निमंत्रण देतो आहे. तुमच्या निळ्या गळ्याचा लोकांवर होणारा परिणाम तुम्ही स्वतः डोळ्यांनी पहा. आपण हे करू शकतो अशी एकदा का माझ्या लोकांची खात्री पटली की ते निश्चितपणे ते करू शकतील. तुम्ही निळकंठ आहात प्रभू. निळकंठावर लोकांची श्रद्धा आहे. त्यांची तुमच्यावर श्रद्धा आहे प्रभू. तुम्ही आम्हाला मदत कराल का? आता आपल्याला पुन्हा एकदा पळवून जावं लागणार आहे का? शिवाच्या मनात हा विचार अगदी ठळकपणे आला.
पण तुम्हाला अभिप्रेत असलेला तो निळकंठ हा मीच आहे हे तुम्हाला कसं काय माहिती आहे? शिवाने विचारले. कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमच्या राज्यात निळ्या गळा असलेल्या अशा कितीतरी लोकांचा अजूनही शोधच लागलेला नसेल. शिव म्हणाला. नाही प्रभू, दक्ष म्हणाला. तो मेलुहाचा नागरिक असूच शकत नाही. दंतकथेनुसार निळकंठ हा परदेशी असणार आहे. तो सप्तसिंधूच्या प्रदेशातील असणार नाही आणि सोमरस प्राशन केल्यानंतर त्याचा गळा निळा होणार आहे. शिवाने काहीच उत्तर दिले नाही. तो सुन्न झाला, कारण एक मोठे सत्य अचानक त्याच्या समोर आले होते. श्रीनगर ही पहिली रात्र, सोमरस, त्यामुळेच माझं शरीर चांगलं झालं. मला कधीही जाणवली नव्हती एवढी ताकद माझ्या शरीरात आल्याचंही मला जाणवलं होतं. त्याला चटकन सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. दक्ष आणि कणखला शिवाकडे श्वास रोखून पाहत होते. त्यांना त्याच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. त्याच्याकडून त्यांना अपेक्षित असलेला निर्णय त्यांना मिळावा यासाठी ते प्रार्थना करत होते. पण मीच एकटा का? सगळ्या गणांना सोमरस दिला गेला होता. म्हणजे माझ्या काकांचं म्हणणं बरोबर होतं. हेच माझं विधिलिखित आहे का? शिवाचे विचार सुरू होते. पार्वतेश्वर शिवाकडे बारीक डोळे करून पाहत होता. पण अशा प्रकारच्या कोणत्याही विधिलिखितासाठी मी योग्य नाही. पण कदाचित हीच माझ्या सुटकेची संधीही असू शकेल. पण त्याआधी शिवाने विचार केला. शिवाने विनयशीलतेने विचारले. महाराज, मी उत्तर देण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का? अर्थातच प्रभू, दक्ष म्हणाला. कोणतीही मैत्री टिकण्यासाठी प्रामाणिकपणाची गरज असते असं तुम्हाला खरंच वाटतं का? अगदी तुमच्या मित्राचा त्या सत्याला कितीही विरोध असेल असं तुम्हाला वाटलं तरीही त्याला सत्य सांगितलंच पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? शिवाने विचारले. वैयक्तिक पातळीवरील मैत्रीत संपूर्ण प्रामाणिकपणा असतोच किंवा असलाच पाहिजे असं नाही, पण एखाद्या समाजाचा पाया मात्र संपूर्ण प्रामाणिकपणावरच आधारित असतो, पार्वतेश्वराने मध्येच सांगितले. मला हे मान्य नाही, कारण मेलुहा माझ्याशी प्रामाणिकपणे वागलेला नाही, शिवाने सांगितले. कोणीही काहीही बोलले नाही. शिव अत्यंत विनयपूर्ण पण ठाम स्वरात बोलत होता. ज्यावेळी माझ्या जमातीला मेलुहामध्ये राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की तुम्हाला काम करण्यासाठी माणसांची गरज आहे. मला माझ्या अज्ञानग्रस्त अंधकारमय भूमीतून सुटका करून घ्यायची होती, त्यामुळे मीही आनंदाने तयार झालो. पण आता माझ्या लक्षात आलं आहे की तुम्ही तर पद्धतशीरपणे तुमच्या निळकंठाचा शोध घेत होतात. नंदीकडे वळून शिव म्हणाला. आम्ही प्रवेश केल्याबरोबरच सोमरस नावाच्या औषधाचा आमच्यावर प्रयोग केला जाईल हेही आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. त्या औषधाच्या परिणामांचीही आम्हाला कल्पना दिली गेली नव्हती. नंदीने अपराधीपणाने आपली नजर खाली वळवली. त्याच्या प्रभूला त्याच्यावर रागवायचा अधिकार होता. दक्षाकडे वळून शिव पुढे बोलू लागला. महाराज, आपल्याला कदाचित हे माहिती असेलच की माझ्या नकळत माझ्यावर सोमरसाचा प्रयोग केला गेला. या अप्रामाणिकपणाबद्दल मला खरोखरच दुःख होत आहे महाराज. मला माफ करा, दक्षाने हात जोडून नमस्कार करत म्हटले. या गोष्टीविषयी मला नेहमीच शरम वाटत आली आहे, पण आम्हाला होणारा त्रासही तसा असह्यच आहे. शिवाय सोमरसाचे तुमच्या शरीरावर अनुकूल परिणामच झाले. तुमची त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मला ते माहिती आहे. प्रदीर्घ काळ आरोग्यपूर्ण जीवन जगता येईल यामुळे मी अस्वस्थ झालो नाही. पण तुम्हाला हे माहिती आहे का की माझ्या जमातीलाही त्याच रात्री बहुधा सोमरस दिला गेला होता आणि ते गंभीर आजारी पडले होते. तो साराच कदाचित सोमरसाचा प्रभाव होता, शिव म्हणाला. त्यांना कोणताही धोका नव्हता प्रभू, कणखला क्षमा याचनेच्या सुरात म्हणाली. काही लोकांना आधीच काही आजार झाले होते. ज्यावेळी त्यांच्या शरीरात सोमरस गेला त्यावेळी त्याने तातडीने त्या आजारांना ओळखले आणि ते सारे आजार बरे केले. आता ते आजार त्या लोकांना पुन्हा कधीही होणार नाहीत. आता त्यांची शरीर मृत्यूपर्यंत निरोगी राहतील. आता तुमची जमात पहिल्यापेक्षा खूपच ताकदवान झाली आहे. त्याविषयी माझ्या मनात कोणताही संदेह नाही, शिव म्हणाला. सोमरसाच्या परिणामांचा मुद्दाच नाही. मला आणि माझ्या जमातीला तिचा लाभच झाला. तरीही एखाद्याकडून एखादं काम करून घेण्यासाठी त्याला पूर्णपणे अंधारात ठेवणं ही मेलुहाची रीत प्रभू रामाची नाही, हे मी आता या घटनेपासून शिकलो आहे. तुम्ही हे संपूर्ण सत्य आम्हाला कैलास पर्वतावरच सांगायला हवं होतं. मगच तुम्ही आमच्यासाठी कोणत्या तरी गोष्टीची निवड करण्याऐवजी आम्हीच आमच्यासाठी ती निवड केली असती. हे माहिती असूनही आम्ही कदाचित मेलुहाला आलो असतो, पण त्यावेळी ती आमची निवड असती. प्रभू, कृपा करून आम्हाला फसवणुकीसाठी माफ करा. अशा प्रकारे काही करणं हा खरं तर आमचा मार्गच नाही, पण आमच्या समोर अन्य कोणताही पर्याय नव्हता. आम्ही खरोखरच आपली माफी मागतो प्रभू. तुमच्या लोकांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली गेली आहे. पूर्वी कधीही नव्हते एवढे ते आता निरोगी बनले आहेत. ते दीर्घायुष्य झाले आहेत आणि त्यांचे आयुष्य आता अधिक सुस्थितीत आणि चांगली जातील. दक्ष अपराधी सुरात दयेची याचना करत म्हणाला.
पारमेश्वराने अखेरीस आतापर्यंत राखलेले मौन सोडले. कित्येक दशकापासून हा शोध सुरू झाला होता. तेव्हापासूनच त्याच्या मनात जी गोष्ट सलत होती ती बोलण्यासाठी त्याने आता तोंड उघडले होते. तो म्हणाला, शिवा, जे काही केलं गेलं आहे त्याविषयी आम्ही खरोखरच तुझी माफी मागतो. तुला आमच्यावर रागवण्याचा अधिकार आहेस. खोटारडेपणा हा आमचा मार्ग नाही. जे काही केलं गेलं ते चुकीचंच आहे आणि प्रभू रामानं आम्हाला त्याबद्दल दोषी ठरवलं असतं. आमचा त्रास किती गंभीर स्वरूपाचा होता याला काहीच महत्त्व नाही. आम्हाला कोणीतरी मदत करावी म्हणून कोणालाही फसविण्याचा आम्हाला अधिकारच नाही. मी तुझी मनापासून माफी मागतो. शिवाने आपली भुवई किंचित उंचवली. कोणतंही समर्थन न करता माफी मागणारा पार्वतेश्वर हाच एकमेव माणूस आहे. राजा रामाच्या मार्गावरून चालणारा तोच एकटा त्याचा खरा अनुयायी आहे. शिवाच्या मनात ते टिपले होते. शिवाने स्मित हास्य केले. दक्षाने अगदी सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने सुटकेचा निश्वास टाकला. शिव दक्षाकडे वळला. महाराज, आता ही गोष्ट आपण भूतकाळातील म्हणून विसरून जाऊया. मी म्हणालो त्याप्रमाणे तुमच्या देशातील काही गोष्टींमध्ये सुधारणा घडवून आणणं शक्य आहे. त्याविषयी काहीच शंका नाही. पण तरीही मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्व समाजांमधील हा सर्वोत्तम समाज आहे. पण माझ्या काही अटीही आहेत. अर्थातच प्रभू, दक्षाला आता समाधान मिळविण्याची ओढ लागली होती. तुम्ही माझ्याकडून ज्या कामाची अपेक्षा करत आहात ते मी करेन असा शब्द या क्षणी मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याप्रमाणे मी ते करणार नाही असंही मी म्हटलेलं नाही. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न मी करेन. पण त्यासाठी मला तुमच्या समाजाविषयी आणखी काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. त्यानंतर या समाजाला मी कशा प्रकारे मदत करू शकेन ते मी ठरवू शकेन. माझ्यापासून काही लपवून ठेवलं जाणार नाही आणि मला कोणतीही चुकीची माहितीही दिली जाणार नाही असं समजून मी हे बोललो आहे. अर्थातच प्रभू. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची लोकसंख्या वाढविण्यासाठी आणखी काही लोकांची अजूनही गरज आहे. पण तुम्ही त्यांना त्याविषयी अंधारात ठेवू नका किंवा चुकीची माहितीही देऊ नका. तुम्ही त्यांना मेलुहा विषयीच्या साऱ्या सत्य गोष्टी सांगाव्यात असं मला वाटतं. त्यानंतर इथं यायचं की नाही याविषयीचा निर्णय त्यांनी या पूर्ण माहितीच्या आधारे घ्यावा. हे जर शक्य नसेल तर तुम्ही त्यांना आमंत्रितच करू नका. हे तुम्हाला मान्य आहे का? अर्थातच प्रभू, दक्ष म्हणाला. कणखलाकडे वळून संमतीदर्शक मान हलवत तो म्हणाला, या गोष्टीची तातडीनं अंमलबजावणी केली जाईल. आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी काश्मीरला परत चाललो नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे. मग देवगिरीला माझ्या गणांना बोलवून घेता येईल का? मला त्यांच्या बरोबर राहायला आवडेल. नक्कीच प्रभू, दक्ष म्हणाला आणि त्याने कणखलाकडे तातडीने त्यासाठी कटाक्ष टाकला. तो म्हणाला, आजच सूचना पाठवून द्या आणि त्यांना तातडीनं देवगिरीला घेऊन या. तुम्ही जिथं सोमरसाचं उत्पादन करता ती जागा पाहण्याची माझी इच्छा आहे. मला या देवांच्या पेयाविषयी माहिती हवी आहे. मला असं वाटतं आहे की हे करण्याची खरोखरच गरज आहे. त्यामुळे त्यातून काहीतरी निष्पन्न होईल. होय, नक्कीच. तुम्ही ती जागा लगेच पाहू शकाल, प्रभू, दक्ष म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर अखेरीस म्लान हास्य पसरले होते. कणखला तुम्हाला तिथं उद्या सकाळीच घेऊन जाईल. खरं तर माझे कुटुंबीय ही परवा तिथं ब्रह्मदेवाच्या मंदिरात पूजेसाठी जाणार आहेत. कदाचित आपण पुन्हा तिथंच भेटू. दक्ष आणि कणखला यांनी थोडेसे घुटमळत एकमेकांकडे पाहत अनिश्चिततेने माना हलवल्या. ते फारच चांगलं ठरेल, शिव हसत हसत म्हणाला. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, आता अखेरीस एकच गोष्ट सांगतो. मला वाटतं की तुम्ही निळकंठाच्या आगमनाची वार्ता लोकांना कळविण्यात उत्सुक असाल. दक्ष आणि कणखला यांनी आपल्या माना हलवून संमती दर्शवली. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तसं करू नये. दक्ष आणि कणखला या दोघांचेही चेहरे चांगलेच उतरले. नंदीचे डोळे जमिनीवर खेळले होते. त्याने आधी केलेल्या अघोर गुन्ह्यामुळे तो अत्यंत विदीर्ण झाला होता. त्यामुळे तो अलिप्तच होता. त्याच्या कानावर आता शब्द पडत होते पण त्याला त्याचा अर्थ समजत नव्हता. महाराज, मला अशी भीती वाटते की ज्यावेळी मी निळकंठ असल्याचं लोकांना समजेल त्यावेळी माझा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती यांचा वेगळा आणि अधिक व्यापक अर्थ काढला जाईल. मला तुमच्या समाजाविषयी विशेष माहिती नाही आणि या क्षणी मी माझं काम कितपत व्यवस्थित करू शकेन याविषयी मला खात्री नाही. मी ते समजू शकतो, प्रभू, दक्ष म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा विखुरल्यासारखे हसू पसरले होते. मी तुम्हाला शब्द देतो की फक्त माझे महत्वाचे आणि अत्यंत निकटचे कर्मचारी, कुटुंबीय आणि तुम्ही परवानगी द्याल त्याच लोकांना निळकंठाच्या आगमनाविषयी समजेल. आभारी आहे महाराज, पण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगून ठेवतो की एका रानटी जमातीतून आलेला मी एक माणूस आहे. माझी जमात माझ्या बरोबर आहे. माझा गळा एका औषधाच्या विषारीपणामुळे निळा झाला आहे. बस, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर तुम्ही ज्या संकटाचा सामना करता आहात त्यांचा सामना माझ्यासारखा एक माणूस कसा काय करू शकेल हे मला अजूनही समजलेलं नाही. आणि प्रभू, मीही हे पुन्हा तुम्हाला सांगतो की जर तो एक माणूस म्हणजे तुम्ही असाल तर तो एक माणूसच संपूर्ण जग बदलून टाकेल.
तर मित्रांनो, हे प्रकरण येथे संपूर्ण झाले आहे. पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील मेलुहाचे मृत्युंजय या प्लेलिस्टला व्हिजिट करा. धन्यवाद.